भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला। नुकतीच त्यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी महामंडळाच्या आगामी वाटचालीबाबत भूमिका स्पष्ट करत मतदार आणि उमेदवारांना सुसंवाद, एकजूट आणि चित्रपट सृष्टीच्या विकासाला प्राधान्य देण्याचा मौल्यवान सल्ला दिला। तर आता 10 वर्षानंतर का होईना आपण मागे आता वळून बघूया नको, आता पुढे बघूया आपल्या भविष्याकडे। तर आता एकदाची निवडणूक लागली आहे, सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल निर्णय दिला आहे, याबद्दल आपण ईश्वराचे ऋणी असायला पाहिजे। मी सगळ्या सभासदांची, कारण ते माझे शुभेच्छुक आहेत, त्यांच्या शुभेच्छा आहे, तसंच परमेश्वराची कृपा आहे आणि त्याचबरोबर श्रीमती नीलम शिर्के सामंत यांची सुद्धा मी अत्यंत कृतज्ञ आहे, कारण त्यांनी आपला अर्ज मागे घेतला म्हणून आज मी बिनविरोध निवडून आले। त्याही कारणीभूत ठरल्या, कारण ज्याचं त्याचं श्रेय त्याला दिलंच गेलं पाहिजे। त्याचा अर्थ असा नाही की मी निवडणुकीला घाबरते, कारण मी एका राजकारण्याचीच मुलगी आहे। राजकारणातले उतार चढाव मी माझ्या वडिलांच्या बाबतीत पाहिलेले आहेत, कारण ते गोवा, दमण, दीव या युनियन टेरिटरीचे कॅबिनेट मिनिस्टर होते। तेव्हा जरी माझं तेव्हा वय लहान होतं तरी मी बघत होते हार जीत काय असते, त्यामुळे त्याला मी घाबरत नाही। 2016 मध्ये मी माझ्या मेरिटवर सभासदांच्या कृपेने निवडून आले होते। तर यावेळेला सुद्धा मी नीलमताईंना सांगितलं की तुम्ही उभ्या राहा, आपण दोघेही उभे राहू, काही त्याच्यात नाही। तर त्या म्हणाल्या नाही, मी तुमच्या समोर उभी राहू इच्छित नाही, कारण तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहात आणि तो मान ठेवून मी माझा अर्ज मागे घेतला।